छानपैकी नाश्त्याचे झटपट असे वडे तयार केलेत। दोन तीन तास डाळ भिजवली, मिक्सरमध्ये वाटून घ्यायची। कोथिंबीर घालायची, पुदिना घालायचा, अद्रक, हिरवी मिरची, लसूण बारीक करायचा मिक्सरमध्ये। ओव्याची पानं, एकदम चविष्ट अशी पदार्थ बनतो। हिरवा मसाला डाळ एकत्र वाटून घेतली, बडीशेप घालून घ्यायची, जिरी घालायची, जाडसर मिरची पावडर घालायची, कांदा घालून घ्यायचा, हळदी पावडर घालून घ्यायची, चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी लाल मिरची पावडर घालून घ्यायची, थोडेसे तीळ घालून घ्यायचे। पूर्वीची लोक याला वपडे म्हणायचे। वपड्याचा रस्सा बनवायचा, वपडे नाश्त्याला बनवायचे। सासू सासरे आई वडील वपडेच म्हणायचे। मसाले टाकलेले कांदा वगैरे चांगला मिक्स करून घ्यायचा। आता हे जुने पदार्थ बनवताना दिसत नाहीत। माझ्या घरी तर हमेशा हा पदार्थ बनवत असतो। तेल घालून घ्यायचं 1 चमचा, वडे तेलात भाजून घ्यायचे। थोडे थोडे करून वडे भाजून घ्यायचे। चांगले ब्राऊन कलरचे भाजून द्यायचे। छानपैकी ब्राऊन कलरचे भाजून झालेत। एकदम खमंग असे वडे लागत असतात नाश्त्यासाठी। आई आमची अशीच बनवायची। काही नाश्त्याला नसलं का खमंग अशी डाळीचे वडे बनवायची। एकदम कमी तेलात पण भाजू शकता। दोन मिनिटं झाकण ठेवायचं। कमी तेलात भाजायचं असलं तर 2 मिनिटं झाकण ठेवायचं, त्यामुळे वडे शिजून निघतील। वडे करताना धपाट्यासारखे पातळ ठेवायचे, छानपैकी भाजतात, कच्चे राहती नाहीत। छानपैकी आपली नाश्त्यासाठी वडे तयार झालेत। थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची
वरून थोडी शेव टाकायची, तुम्हाला आवडत असेल टाकायची किंवा नाही टाकली तरी चालेल. छानपैकी नाश्त्याचे झटपट असे वडे तयार केलेत.